नमस्कार मित्रांनो. आज आपण ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय आणि भारताच्या मतदान प्रणालीमध्ये तो कसा वापरला जाऊ शकतो हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ब्लॉकचेन ही डेटा सुरक्षितपणे आणि पारदर्शकपणे साठवण्याची अत्याधुनिक पद्धत आहे. या तंत्रज्ञानात डेटा छोटे छोटे ब्लॉक्समध्ये साठवला जातो आणि हे ब्लॉक्स एकमेकांना चेनने जोडलेले असतात. प्रत्येक ब्लॉकमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात: डेटा, त्या ब्लॉकचा युनिक हॅश आणि मागील ब्लॉकचा हॅश. त्यामुळे जर कोणी ब्लॉकमधील डेटा बदलण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण चेन असंतुलित होते आणि हेराफेरी त्वरित उघड होते. म्हणूनच ब्लॉकचेनला टेम्पर प्रूफ तंत्रज्ञान मानले जाते. ब्लॉकचेन एकाच सर्व्हरवर चालत नाही, ते हजारो कॉम्प्युटर्सवर म्हणजेच नोड्सवर चालते. खास गोष्ट म्हणजे प्रत्येक नोडकडे डेटाची एकसारखी कॉपी असते. यालाच डिस्ट्रीब्युटेड लेजर म्हटले जाते. कोणतीही नवी नोंद ब्लॉकचेनमध्ये ॲक्सेप्ट होण्यासाठी सर्व नोड्सची सहमती आवश्यक असते. या प्रक्रियेला कन्सेन्सस म्हणतात. त्यामुळे ब्लॉकचेनवरील प्रत्येक माहिती अत्यंत सुरक्षित, पारदर्शक आणि सत्यापित असते. मतदान प्रक्रियेत आजही अनेक समस्या आहेत. मोठ्या रांगा, बूथ कॅप्चरिंग, EVMवरील वाद, मतमोजणीतील विलंब आणि पारदर्शकतेचा अभाव. या सर्व समस्या ब्लॉकचेन वोटिंग प्रणाली दूर करू शकते. ब्लॉकचेन वोटिंगमध्ये प्रत्येक मत एक स्वतंत्र ब्लॉक म्हणून नोंदवले जाते. एकदा मत नोंदवले की ते बदलणे अशक्य असते. मतदान प्रक्रिया अशा प्रकारे होऊ शकते: मतदार आपली ओळख, आधार, फेस ID किंवा बायोमेट्रिकद्वारे पडताळतो. त्यानंतर तो अधिकृत सुरक्षित ॲपमधून मत देतो. हे मत त्वरित ब्लॉकचेनमध्ये जोडले जाते आणि त्याची नोंद संपूर्ण नेटवर्कमध्ये प्रसारित होते. यामुळे विदेशातील भारतीय, विद्यार्थी, स्थलांतरित कामगार आणि सैनिक कुठूनही सुरक्षितपणे मतदान करू शकतात. मतदान पूर्णपणे डिजिटल असल्याने निकाल त्वरित उपलब्ध होऊ शकतात आणि फसवणूक जवळजवळ अशक्य होते. ब्लॉकचेन वोटिंगचे फायदे म्हणजे पूर्ण पारदर्शकता, त्वरित निकाल, उच्च सुरक्षा, टॅम्पर प्रूफ रेकॉर्ड्स आणि आधुनिक डिजिटल लोकशाहीची उभारणी. नक्कीच काही आव्हाने आहेत: मजबूत सायबर सुरक्षा, इंटरनेट उपलब्धता, डिजिटल साक्षरता आणि सरकारी धोरणे. पण योग्य तयारी झाल्यास भारतात ब्लॉकचेन आधारित मतदान प्रणाली वास्तवात उतरण्याची पूर्ण शक्यता आहे. धन्यवाद.